योहानच्या समोर किती खेळणी ठेवली ना तरी त्याला डब्बे पिशव्या हे सर्व आवडतं खेळायला. असो तर इथे मी आज दुपारी ना नाचणीची भाकरी करते, म्हणजे त्याच्यासाठीच बनवते. माझ्यासाठी चपात्या आहेत शिल्लक, मग फक्त त्याच्यासाठीच बनवते. तर इथे मस्त गरम पाणी उकळवलं आणि मग त्यानंतर पीठ ॲड केलं. आता मी अशी नाचणीची भाकरी का बनवते, कारण मस्त नरम होते, सॉफ्ट, मग त्याला खायला पण इझी पडतं. आणि तो मस्त असं आपण कोरडी जरी मग त्याला भरवली ना तरी तो आरामात खातो, असं त्याला कसली गरज पण लागत नाही. पण ही आज मी भाकरी बनवते तर त्याला दहीसोबत किंवा डाळीसोबत मिक्स करून देईल मी. मग इथे पीठ गरम असतं ना, म्हणून असं छोटासा कप घेते मी आणि त्याने मग पूर्ण मिक्स करून घेते पीठ. मग नंतर ना थोडा हात लावेल ना इतकं थंड होतं ते, आणि थोडं पाणी लावून लावून मस्त चांगलं मळून घेते. एकदम सॉफ्ट बनतात आणि चपात्या पण इतक्या अशा टम्म फुगतात ना की तुम्ही पुढे बघाच. आणि मग पटापट इथे एका साईडला तवा ठेवला आणि भाकरी करायला सुरुवात केली. आता बघा, ह्या भाकऱ्या ना मी आठवड्यातून 2दा-3दा म्हणजे योहानला देतेच. जरी भाकरी नाही द्यायला जमली ना तरी मी त्याला म्हणजे की नाचणीचा शिरा असं बनवून देते. आणि प्रत्येकाला माहितीच आहे की नाचणीमध्ये किती गुणधर्म आहेत आणि किती पौष्टिकता आहे, किती प्रोटीन आहे, किती आयरन आहे, सर्व गोष्टी आहेत त्यामध्ये. एकदम परिपूर्ण आहे नाचणी हे. म्हणून मग प्रत्येक वेळेला ना तुम्ही आहारामध्ये नाचणीचा समावेश कराच. लहान बाळाला तर द्याच, पण तुम्हीसुद्धा खा. आणि इथे मधल्या वेळेत ना मी योहानला अशी काकडी, ॲपल किंवा मनुका असं देत असते म्हणजे खाण्यासाठी. मग इथे टी व्ही बघितला थोड्या वेळ, आणि टी व्ही बघून झाल्यानंतर संध्याकाळी हे बघा असा पसारा असतो. ह्याला खेळण्यासोबत खेळायचं नसतं, फक्त फेकाफेक करायची असते. बिचारे सर्व ॲनिमल्स इथे इथे तिथे पडले होते पूर्ण घराला. हे रोजचंच असतं, हे आज काही नवीन नाही आहे. त्याला फक्त फेकायची असतात खेळणी, बाकी काय नाही. आणि मग संध्याकाळच्या वेळेस ना हे कच्ची केळी ना त्याला मी अशी फ्राय करून दिली तर ते मस्त खात बसलेला तो छोट्या भुकेसाठी. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशीची तयारी केली, तर मला दुसऱ्या दिवशी गट्टेची भाजी करायची आहे. मग त्यासाठी मी इथे गट्टे पहिलेच उकळून ठेवले. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.